शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी खरं तर वांगचूक यांचं उपोषण सुरू आहे। आज उपोषणाचा 21वा दिवस आहे। सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयामध्ये नेलेलं आहे। 21 दिवसांपासून सोनम वांगचूक यांचं हे अन्नत्याग उपोषण सुरू आहे। त्यांचं तब्बल 9.5 किलो वजन घटलेलं आहे आणि वारंवार खरं तर डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला देत काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। मात्र सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयामध्ये नेल्याची ही दृश्य आपण बघतोय। पोलिसांचा बंदोबस्त आहे, सीआरपीएफ जवान आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने आता हे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते देखील एकवटलेले आहेत आणि सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयामध्ये नेल्याची ही दृश्य आपण बघत आहोत। सोनम वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून हटवलेलं आहे। वांगचूक यांच्या उपोषण स्थळी मोठा गोंधळही झालेला आहे। सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलेलं आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी घेत आज 21 दिवस झालं सोनम वांगचूक हे उपोषण करतायत। अन्नत्याग त्यांचं उपोषण सुरू आहे। अनेक राजकीय पक्षांकडून त्यांना पाठिंबा दिला जातोय, मात्र ते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती ठाम आहेत। तब्बल 21 दिवस झालेले आहेत, त्यांचं उपोषण सुरू आहे। 9.5 किलो वजन त्यांचं घटलेलं आहे। डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला दिला जातोय, काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। उपोषण मागे घ्या असं देखील अनेक राजकीय पक्षांकडून यावेळी सोनम वांगचूक यांना विनंती केली जाते। मात्र सोनम वांगचूक हे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत आणि जंतर मंतरवरती मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आणि अधिकची कुवक देखील या ठिकाणी मागवण्यात आल्याची ही दृश्य आपण बघतोय। दिल्ली पोलिसांनी वांगचूक यांना रुग्णालयामध्ये नेलेलं आहे। सोनम वांगचूक यांना सध्या रुग्णालयात नेल्याचं कळतंय। पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ झालेला आहे आणि तीच ही दृश्य आपण बघतोय दिल्लीतली। वांगचूक यांच्या उपोषणस्थळी मोठा गोंधळ झालेला आहे। वांगचूक यांच्या वजनामध्ये घट झाली आहे, त्यांची प्रकृतीही खालवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेल्याचं कळतंय। ही दृश्य आपण बघतोय। सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलेलं आहे आणि ज्या वेळेस त्यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं त्यानंतर संपूर्ण परिसरात मोठा गोंधळ झाला। पोलिसांच्या कारवाईनंतर या ठिकाणी गोंधळ झाला। वांगचूक यांच्या उपोषणाचा आजचा 21वा दिवस आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचूक हे गेल्या 21 दिवसांपासून या ठिकाणी उपोषण करतायत। अन्नत्याग त्यांचं उपोषण सुरू आहे। तब्बल 9.5 किलो वजन त्यांचं घटलेलं आहे। वारंवार डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। अनेक राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती वांगचूक ठाम आहेत आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही असा पवित्रा आज वांगचूक यांनी घेतलेला आहे। आज 21 दिवस झालेले आहेत सोनम वांगचूक यांचं उपोषण सुरू आहे आणि आज सकाळच्या सुमारासच आपण ही दृश्य बघतोय। सोनम वांगचूक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेलेलं आहे। जे आंदोलन स्थळ होतं त्या ठिकाणाहून वांगचूक यांना हटवलेलं आहे। त्यानंतर जंतर मंतरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आल्यात। या संदर्भातले अपडेट देतात प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रमोद, नेमकं काय घडतंय जंतर मंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी वांगचूक यांचं हे आंदोलन सुरू होतं? बघा वर्षा, आज सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा 21वा दिवस आहे। काल रात्री 20वा दिवस असताना त्यांनी आवाहन केलेलं होतं की माझ्या तब्येतीवरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होतोय, पण 21 तारखेच्या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी व्हा अशा पद्धतीची घोषणा त्यांनी रात्री केलेली होती। पण सोनम वांगचूक यांची तब्येत खालावत असल्यामुळे आता काही वेळापूर्वी डॉक्टरांनी त्यांना जंतर मंतर ज्या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत तिथून त्यांना उचललेलं आहे आणि त्यांना रुग्णालयात घेऊन गेलेले आहेत अशा पद्धतीची माहिती पोलिसांकडनं खरं तर एक प्रकारे देण्यात आलेली आहे। पण काही प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती गोंधळाचं वातावरण बघायला मिळते, कारण सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी वर्षा देशभरातनं खूप लोक जे आहेत ते जंतर मंतरवरती पोहोचत आहेत आणि त्या सगळ्या लोकांकडनं ऍक्च्युली म्हणजे परिस्थिती अशी झाली की पोलिसांकडनं स्पष्टपणे सांगितलं गेलेलं नाही की सोनम वांगचूक यांना नेमकं कुठे घेऊन चालले। त्यामुळे काही प्रमाणात गोंधळाची परिस्थिती जी आहे ती जंतर मंतर या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। वर्षाचा दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की सोनम वांगचूक यांच्यासोबत जे महत्वाचे लोक असतात म्हणजे अभिजित सौरभ दास असतील, आशुतोष रांका असतील, हे जे काही सगळी जवळची मंडळी होती त्यापैकी काही लोक तिथे नव्हते, कारण रात्रभर ते त्या ठिकाणी उपोषणासाठी थांबलेले होते आणि फ्रेश होण्यासाठी ते बाहेर गेलेले असतानाच पोलिसांनी सोनम वांगचूक यांना उचलल्यामुळे गोंधळाची परिस्थिती काही प्रमाणावर झालेली होती। पण आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार सोनम वांगचूक यांना रुग्णालयामध्ये पोलीस जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत, कारण त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होत होता आणि कोर्टाच्या आदेशानुसार त्यांच्यावरती उपचार करणं गरजेचं होतं अशा पद्धतीची माहिती पोलिसांकडनं आता सध्या तरी दिली गेलेली आहे। त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये
काय होतं बघणं महत्वाचं असणार आहे. वर्षा, यात अत्यंत अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. काल रात्री कॉक्रोच जनता पार्टीकडनं एक ट्विट गेलं होतं अभिजित दिपके यांच्याकडनं, आणि त्यांनी आरोप केला होता की उपोषण असेल किंवा आमचं आंदोलन असेल ते चिघळवण्याचा काही लोक प्रयत्न करतात, आणि म्हणूनच सोनम वांगचुक यांच्यावरती हल्ला देखील करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. या सगळ्या घडामोडींनंतर सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये घेऊन गेल्यामुळे आंदोलकांमध्ये किंवा समर्थकांमध्ये काही प्रमाणामध्ये गडबडीचं वातावरण जे आहे ते बघायला मिळालेलं होतं. पण सध्या सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले आहेत पोलीस, अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे. वर्षा. प्रमोद, मात्र तुम्ही सांगितलं की पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले नाही कुठे घेऊन गेले. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी सांगितलं असलं तरी रुग्णालयात त्यांना नेण्यात आलेलं आहे की आंदोलन स्थळावरून नेमकं हटवण्यात आलंय. पोलिसांकडून काय सांगितलं जात आहे? नाही, पोलिसांकडनं वर्षा कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण अद्यापर्यंत दिलं गेलेलं नाही. पोलिसांकडनं ऑन रेकॉर्ड हे स्टेटमेंट दिले गेले नाही, पण माहिती दिली गेलेली आहे. तिथे जे काही माध्यमांचे प्रतिनिधी होते किंवा जे लोक तिथे जमले होते त्यांना सांगितलं की सरांची तब्येत खालावत आहे म्हणून आम्ही त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन जात आहोत, अशा पद्धतीची माहिती तिथल्या काही पोलिसांनी, पण हे ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट दिलेलं नाहीये वर्षा. पण त्यांना रुग्णालयामध्ये जर घेऊन गेलेले असतील तर सगळ्यात जवळचं रुग्णालय किंवा त्यांची तपासणी करण्यासाठी जे सध्या डॉक्टर येतात ते RML, जे अगदी जंतर मंतर पासून काही हाकेच्या अंतरावरती असलेलं जे सरकारी रुग्णालय आहे तेथील डॉक्टर त्यांच्या उपचारासाठी येत असतात. त्यामुळे शक्यता आहे की त्यांना त्याच ठिकाणी उपचारासाठी घेऊन गेले असते. पण हे निश्चित आहे वर्षा की त्यांना आंदोलन स्थळावरनं पोलीस घेऊन गेलेले आहेत. आता रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्यावरती कशा पद्धतीने उपचार होतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. कारण सोनम वांगचुक यांनी उपोषण स्थळ सोडायला मात्र नकार दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यांचं स्पष्टपणे म्हणणं हेच आहे की आंदोलन जे आहे ते कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. माझ्या तब्येतीवरती परिणाम होतोय आता इथून पुढे. म्हणजे त्यांच्या रात्रीचा जो व्हिडिओ त्यांनी वर्षा पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आता माझ्या मेंदूवरती परिणाम होऊ शकतो किंवा आता माझ्या अवयवांवरती परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे, पण माझ्या आमचे पुढचे काही दिवस उपोषण कंटिन्यू सुरू राहणार आहे असं त्यांच्याकडनं सांगितलं होतं. डॉक्टरांकडे रेग्युलर पद्धतीनं सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घेतली जाते. त्यांची सकाळ संध्याकाळ तपासणी जी आहे ती केली जाते. कारण दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर खरं तर काल ज्यावेळी मी डॉक्टरांशी संवाद साधत होतो तिथं त्यावेळी डॉक्टरांकडनं स्पष्ट सांगितलं गेलेलं होतं की वेगवेगळ्या 4 ते 5 सरकारी हॉस्पिटलचे वेगवेगळे डॉक्टर्स येत आहेत आणि त्यांच्याकडनं तपासणी केली. डॉक्टरांचं सहकार्य मोठ्या प्रमाणावरती राहते अशा पद्धतीची भूमिका खरं तर काल डॉक्टरांनी टीव्ही बोलताना सांगितलेलं होतं. पण हे सगळं होत असताना काही उपचार हे जंतर मंतर या ठिकाणी केले जाऊ शकत नाहीत त्यांच्यावरती, म्हणून कदाचित त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन गेले असावेत अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय. पण अभिजित दिपके असतील किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडून याबाबत कुठलंही अद्यापर्यंत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया दिली गेलेली नाहीये. मी जसं म्हणालो त्यावेळी आंदोलन स्थळावरती अगदी सकाळच्या वेळी म्हणजे वर्षा हे सांगायला पाहिजे आपण की रात्रभर दिपके असतील त्यांचे सहकारी असतील किंवा सोनम वांगचुक आंदोलनाच्या त्याच ठिकाणी रात्री झोपण्यासाठी थांबलेले असतात. पण सकाळी सोनम वांगचुक यांना ज्यावेळेस कपडे बदलण्यासाठी किंवा इतर गोष्टी करण्यासाठी 9 वाजल्याच्या नंतर त्यांना पुन्हा आंदोलन स्थळावरती घेऊन जातात. तासाभरासाठी त्यांना पाठीमागे एक रेस्ट रूम बनवलेली आहे त्या ठिकाणी त्यांना घेऊन जातात, त्यांचे कपडे बदलणे या सगळ्या गोष्टी करत असतात. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की त्यांना रुग्णालयामध्ये मात्र डॉक्टर घेऊन गेल्याची माहिती आपल्याला सध्या मिळत आहे. वर्षा. निश्चितच प्रमोद, या आंदोलनावरती आपण लक्ष ठेवून राहा, सातत्यानं अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.